वयवारी संदर्भात बऱ्याच वेळेस खूप सोपा प्रश्न आहे, पण बऱ्याच जणांचा चुकतो. थोडा आज आपण शॉर्ट मेथड आणि कायमस्वरूपी लक्षात राहणारा, कधीच न विसरणाऱ्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेत किंवा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. चला मग बघून घेऊ. यश आणि मंगेश यांच्या वयाचं गुणोत्तर 5:19 आहे. त्यांच्या वयातील फरक 70 वर्ष असल्यास यशचे आजचे वय किती असं विचारलंय. आता हे गणित सोडवताना काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की गणितामध्ये जर फरक आला, हा शब्द फरक आला, फरक वजाबाकी हा शब्द आला, तर दिलेल्या गुणोत्तराची नेहमी वजाबाकी करायची. आणि जर इथं आलं की बेरीज किंवा मिसळले हा शब्द आला तर नेहमी गुणोत्तराची बेरीज करायची. आता बघा हा फरक आलेला आहे म्हणून हे गणित बघू. सुरुवातीला आपलं कोणी सांगितलं यशचं वय काढायचं आहे. मग हे अशा वेळेस काय करायचं, यश आणि मंगेश हे दोन का आपल्याला काय हे दिलेले पात्र, त्याच्यामध्ये यशचं वय किती सांगितलं, गुणोत्तर 5:19 आहे. मग यशचं वय काढायचं आहे म्हणून काय करायचं, यशचं ज्याचं वय विचारलं त्याचं सुरुवातीला वय काढून घ्यायचं. आपल्याला काय सांगितलं तुम्ही, फरक, याच्यामध्ये दोघांच्या वयातील फरक. आता ह्या दोघांची वजाबाकी करायची. 19 मधून 5 गेले किती राहिले, 14. त्यांच्या वयातील फरक किती आहे, 70 वर्ष. 70. आता एक काय करायचं ते म्हणजे काटाछाटी करायची. 14 × 14, 14 × 70. उरलं काय, 5 × 5 = 25 वर्ष. हे कोणाचं आलं, यशचे वय, यशचे आजचे वय, आजचे वय बरोबर 25 वर्ष. आता चला मग पुढलं पण बघून घेऊ. मंगेशचं वय काढून घेऊ आपण. आता हे मंगेश सांगितल्याप्रमाणे मंगेशचं दिलेलं संबंधित गुणोत्तर काय आहे, 19. दोघांच्या वयातील फरक किती आहे, 14 वर्ष, गुणिले दोघांच्या वयातील फरक किती दिला आहे त्यांनी सुरुवातीला, 70 वर्ष. 70. 14 × 14, 14 × 70. उरलं काय, 19 × 5 बरोबर 19 × 5 = 95. हे कुणाचं आलं, मंगेशचं वय आलं. आता आपल्याला बघायचं की त्या दोघांच्या वयातला फरक 70 वर्ष येते का, म्हणून दोघांच्या वयातील फरक, हा तिथं बघा हे 95 - 25 बरोबर किती आलं, 70. ह्या दोघांची वजाबाकीच्या वेळेस